प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर. आणि आता दम लागलाय. कोकणातला माणूस नेकेड डोळ्यांनी जे कलर दिसतात ना ते कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर करत नाही आहे. सुप्रभात मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? काय म्हणताय, काय चाललंय सध्या? बऱ्याच दिवसांनी बाहेर आलोय. आता आज काही बाईक राईड वगैरे नाही आहे, आज थोडं वेगळं आहे. एका ग्रुपसोबत ट्रेकिंगला जातोय. ट्रेकिंग तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून वगैरे की कुठे जातोय. तर थांबलोय जोशी वडेवाले इथे. ब्रेकफास्ट वगैरे करू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघू. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी तर पोचलो आहे, पण पुढे थोडं 1-1.5 किलोमीटर राहिलं आहे बेस विलेजपर्यंत पोचण्यासाठी. पण इथे रस्ता ब्लॉक केला आहे 2-3 गाड्यांनी, म्हणून थांबलो आहे. बघू आता ब्लॉक ज्या 2-3 गाड्या अडकल्यात तिथे कधी निघतात. आता वाजले आहेत 1:30 वाजले आहे. थोडं लेट झालं आहे, अजून 2-3 तास वरती चढायचं आहे. अजून 2-3 तास वरती चढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कोकणकडा आणि ते जे शंकराचं मंदिर आहे ते आपल्याला बघायला मिळणार. फायनली गड चढायची सुरुवात झाली आहे. वरती पोचायला, कोकणकड्याला पोचायला 2 ते 2.5 तास लागणार आहेत. आणि आत्ताच दम लागलाय. Oh my God! थोडं थांबून ब्रेक घेऊन वगैरे परत आता पुढे चालायची सुरुवात केली आहे. हार्डली 2-5 मिनिटाचा ब्रेक घेऊन
ए चला लवकर. आता वाजले जवळजवळ 3:30 व्हायला आले. 3:30 झाले असतील. हां 3:30 झाले, 3:45 होत आलेत. आम्हाला कोकण कड्याला जाऊन सनसेट बघायचं आहे. त्यासाठी लगबग चालू आहे पटकन लवकर लवकर चला म्हणून. मी ज्या ग्रुपसोबत येतो आहे द नरेटिव्ह ट्रेल्स, त्यामध्ये काही जण आर्किओलॉजिस्ट आहेत, काही जण झूलॉजिस्ट आहेत आणि त्यांचं ज्ञान खूप आहे. म्हणजे गडकिल्ल्यांबाबत आणि अभयारण्याबाबत आणि अजून प्राण्यांबद्दल वगैरे सगळं. तर त्यांच्यासोबत फिरल्याने आपल्याला बरीच माहिती मिळते. तुम्ही पण ट्राय करू शकता की आपण ज्या ठिकाणी जातो आहे, जो ट्रेक करतो आहे किंवा जो ट्रेल करतो आहे त्याविषयी पूर्ण अभ्यास करून आणि तिथली माहिती गोळा करून ते आपल्याला सांगत असतात. सो कोणाला यांच्या नेक्स्ट ट्रिप किंवा नेक्स्ट ट्रेकसाठी किंवा ट्रेलसाठी जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना DM करू शकता. काय समोर तारामती. तो तारामती पीक आहे. आता आपल्याला जायचं आहे कोकण कड्याला. इथपर्यंत तर आलो आहे. अवस्था बघा कशी झाली. बॅग ठेवीन, पळत सुटेल. ते हरिश्चंद्रगडावरचं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथेच लेण्या आहेत. गोप्रोमध्ये एवढं दिसतं आहे की नाही माहिती नाही, छोटासा पार्ट दिसेल मंदिराचा. आता सनसेट बघायला कोकण कड्याला निघायचं आहे. वाजल्यात आता 4:30 4:45 व्हायला आले. त्याच्या आधी सनसेट व्हायच्या आधी पोचायचं आहे. थोडंच आता बाकी आहे. आता काय पट्टा एवढा कठीण नाही आहे, प्लेन पॅचच आहे पूर्ण. कोकण कड्याला आलेलो आहे. फायनली कोकण कड्याला आलेलो आहे. चला चला चला. स्पॉटेज बुक करू. तर दुर्दैव असा आहे आपला, वरच्या पठाराच्या इथे नाही जाऊ शकत. का? अधिकारी आला तुझा 26 जानेवारी आहे. सो अच्छा. त्यांना पण गोतात नाही लावून सगळं इकडे लावतात. कोणालाच वरती नाही जाऊ शकतो आपण, बट त्यांची परमिशन नाही आहे. हा दुर्दैव. असो ठीक आहे. कोकणगड हा काय चढलो का? तो कोकणगड तो तिथेच आहे ना. ही रेलिंग इकडे, ही रेलिंग इथे आहे ना ती. आले. हा आलाय.
प्रताप आलाय. फायनली सनसेट झालाय, दाखवतो तुम्हाला. हो, कलर्स बघा काय आलेत. नेकेड डोळ्यांनी जे कलर्स दिसत आहेत ना ते कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर करत नाही आहेत, पण मस्त जे रेज वगैरे आलेत ना छान वाटतं, एकदम छान. एक छोटंसं लँडस्केप केलं, एक क्विक स्केच केलं, कारण की वेळ नव्हता. थोडंसं म्हणजे क्विक स्केच केलं, जास्त वेळ नव्हता. हार्डली 20 मिनटं होतीत आपल्याकडे. मग तेवढ्या वेळेत मला करायचं होतं म्हणून मी केलं. मी व्हिडिओ करायला नाही मिळाली कारण की त्याच्या नादात होतो मी, म्हणून. कोकणातल्या माणसं बोल ना. माझा फोन तुझ्याकडे आहे ना. जाऊ ना. काय बोलतो मी. खाली कुठे येईल ना तिकडे रे इथं खाली जाऊ.
अरे ओरिजिनल मीरा आहे ती. हा मीरा प्यायला कधी नारळाचं पाणी. ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही एंट्रीला आले तुम्ही बघितलं नसेल त्या किल्ल्यावरती जवळपास 9 शिला आले. शिलालेखाचं इन्स्क्रिप्शन, त्या इन्स्क्रिप्शनपैकी 9 पैकी 3 इकडे या मंदिराच्या दारावर, 2 या साईडला 1 तिकडच्या साईडला. ठीक आहे. आणि आता ह्या किल्ल्याचा जो उल्लेख आहे तो आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिले जो आपल्याला एव्हिडन्स भेटतात ते मायक्रोलिथ्सचे भेटतात. मायक्रोलिथ्स म्हणजे कोण तर ज्यांनी मायक्रोलिथ्स आता जे अर्ली ह्युमन्स असतात किंवा जे आधी मानव होते त्यांनी जेव्हा दगडाचे हत्यारं म्हणून जे मायक्रोलिथ्स पडतात तुकडे पडतात त्याचे पण अवशेष आपल्याला आतमध्ये भेटले. त्याच्यानंतर ते वायुपुराण, मत्स्यपुराण जसे वेगवेगळे पुराण आहेत त्यामध्ये पण आपल्याला त्या जागेचा उल्लेख भेटतो. त्यानंतर जी किल्ल्याची जेव्हा सेटलमेंट आली ती जवळपास 6व्या शतकाच्या आसपास आली. म्हणजे 6व्या शतकापासून इकडे शालिवाहन जी डायनेस्टी, शालिवाहन डायनेस्टीची नोंदी आहेत ते भेटतात की या किल्ल्यावरती त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर केव्सची सुरुवात त्यांनी इकडे केली किंवा जे केव्सचं एक्सकर्शन सुरू केले किंवा आर्किटेक्चर किंवा नवीन नवीन बिल्डिंग्स बनवल्या किंवा काय बनवलं ते जवळपास 11व्या शतकापासून. म्हणजे ही जी मंदिर आहे जी वास्तू ही 11व्या शतकातल्या जवळपास असायला हवी. त्याच्यानंतर आता ही जी मंदिर आहे आतमध्ये महादेव मंदिर. आता महादेव मंदिराच्या बेसिक आर्किटेक्चरप्रमाणे तुम्हाला तिकडे आतमध्ये मूर्ती आहेत, तुम्ही पिंड पाहिली. त्यानंतर हे जे बाकीचे मंदिर असतात त्यांना आपण जोड मंदिर म्हणतो. तुम्हाला बाहेर दिसेल इकडे विष्णू मंदिर आहे. त्यानंतर इकडे दगडात कोरल्यामधला मंदिर म्हणतो आपण, तसा गणपती आहे. असे वेगवेगळे तुम्हाला शिल्प दिसतील. त्यानंतर तुम्ही एंट्रन्सवरून येताना 2 जिकडे ते पेंट केलेलं तुम्ही हे बघितले असतील त्याला सिंदूर लावून ठेवलं, त्याला कीर्तिमुख होतं. कीर्तिमुख आहेत आपल्याकडे भरपूर सारे. त्यानंतर दारामधून आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला जे कार्विंग्स आहेत त्याच्यावरती शाखा दिसतील, गज दिसतील. असे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत मंदिर आर्किटेक्चर ते तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. तुम्ही शांततेने ऑब्झर्व केलं तर हे जे गड्डे पडतात त्याला इरोजन म्हणतो आपण, तर त्या आधी नव्हते. आणि जी टेम्पल जे बनवलं आहे आपण त्याच्यामध्ये कशाचा आपण सिमेंटिंगसाठी किंवा काय वापरतो किंवा चिपवण्यासाठी कशाचा वापर केला नाही. याला जे इंटरलॉकिंग टेक्निक म्हणतात, इंटरलॉकिंग टेक्निक हे सध्या हे स्थापत्य उभं आहे. म्हणजे त्याच्यात कोणत्याही वस्तूचा 2 दगड जॉईन करायला वापर झाला नाही. 2 दगडाच्या मधात एक ब्लॉक करायला आपण दगड ठेवतो, इंटरलॉक करतो आणि तसा तो मंदिर उभा. ठीक आहे. शांततेने तुम्ही बघा. आता ते कसे आहेत मंदिराचे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळ्या जागेत पडले. जेव्हा आता ते रिकन्स्ट्रक्शन झालं तर कुठचा दगड कुठे, कुठचा दगड कुठे, म्हणजे तुम्हाला शाखेचा दगड तुम्हाला पायरीत दिसतोय, पायरीचा दगड शाखेत दिसतोय, अशी ते गडबड आता होत राहते. पण त्याचा जोपर्यंत आपण डिटेल डॉक्युमेंटेशन करून जर रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत ते जसं आहे तसं राहणार. ह्या मंदिराच्या इथून ही खाली इथे गुफा आहे. तर गारद हा प्रकार असतो की एखाद्या राजाची आपण स्तुती करतो किंवा जे राजवाड्यात येतात तर त्यांच्या स्तुतीमध्ये किंवा त्यांच्या रिस्पेक्टमध्ये म्हटलं जातं. बेसिकली छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यात तुम्ही ऐकलं असतील. साचाला सांगून फक्त जय म्हणताना जितकी ताकद असेल अंगात तेवढी जय. जय. ओके. कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 कुळवाडी भूषांचे गलते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर
हर महादेव! हर हर महादेव! सर्वांनी गारद ऐकलीच असेल. कसं वाटलं? अजूनपर्यंत गुजबम्स आहेत ते अजून पूर्ण. यांनीच धन्यवाद. हाच तो माणूस. धन्यवाद. कसा वाटला आवाज कमेंट करून सांगा. आणि व्हायरल, जेवढं व्हायरल करता येईल तेवढं व्हायरल करा. या माणसाचं नाव आहे प्रताप पाटील. नरेटिव्ह ट्रेल्सचे फाउंडर, टीम मेंबर आणि मित्र सगळ्यांचा मित्र. आणि हे सहकलाकार गौरव पाटील.